नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास एपिसोडमध्ये चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आणि आपल्या सगळ्या सकाळवर दुःखाचं सावट आणणारी बातमी पहाटेपासून आपल्यापर्यंत आली. ती म्हणजे महाडच्या सावित्री नदीवरचा पूल हा तिथल्या पुरामुळे कोसळला. तो नुसता कोसळलाच नाही तर आपल्यासोबत 2 एसटी बसेस, एक तवेरा गाडी आणि कदाचित अन्य काही वाहनं सुद्धा घेऊन गेलेलं आहे, त्या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत. आत्ताची ताजी माहिती आहे त्यानुसार 2 मृतदेह सापडलेले आहेत. मात्र 20-22 आणि कदाचित त्याच्यापेक्षा जास्त लोक अजूनही ते बेपत्ता आहेत. त्यांची काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. पूर इतका प्रचंड आहे की तिथे प्रत्यक्ष मदत कार्यात सुद्धा मोठ्या अडचणी येत आहेत. पाण्याचा फ्लो किंवा पाण्याचा प्रवाह अतिशय शक्तिशाली आहे. जोडीला कोकणातली ही नदी असल्यामुळे मगरी सुसरींचा धोका आहे. रात्री कोणतेही सर्च ऑपरेशन नीट पूर्ण होऊ शकलं नाही आणि आज दिवसभर ते चालू आहे. मंत्री सुद्धा तिथे गेलेले आहेत. पण या दरम्यान काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, ज्यामुळे सावित्री नदीवरची दुर्घटना पुन्हा घडणारच नाही याची शाश्वती देता येत नाही. आणि म्हणूनच ही चर्चा आहे की हा सगळा प्रकार घडायला सरकार जबाबदार आहे का. आपण कोणते मुद्दे घेऊन ही चर्चा पुढे नेणार आहोत पाहूयात या ग्राफिक्सच्या माध्यमातून. महाड दुर्घटनेला सरकार जबाबदार आहे का? ब्रिटिश कंपनीच्या पत्राची दखल का घेतली नाही, ज्याचा संदर्भ वायकरांनी आणि हुसेन दलवाईंनी दिला होता. पुलाच्या अवस्थेबाबत मंत्र्यांमध्येच दुमत काय? वायकर एक सांगतात, चंद्रकांत पाटील एक सांगतात. आरोप करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना काय केलं? तुमच्या काळात सुद्धा जुने पूल होते, मग तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे आपला. आणि आता तरी सर्व जुन्या बांधकामांची तपासणी होईल का? हे सगळे आपले प्रश्न आहेत. जर का तुम्हाला या चर्चेत सहभागी व्हायचं असेल, आपलं मत नोंदवायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन तुम्ही मत नोंदवू शकता. महाडमधल्या पूल दुर्घटनेला सरकार जबाबदार आहे का, असा आपला प्रश्न आहे. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार, हेही आपल्यासोबत फोनद्वारे चर्चेत सहभागी होत आहेत. दोघेही मान्यवर हे कोकणातले आहेत, आपल्याला कल्पना आहे. विश्वास पाठक भाजपचे प्रवक्ते आहेत. याशिवाय विवेक वेलणकर, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष पुण्याहून, रवी लवेकर, चिपळूण एसटी कामगार संघटनेचे सचिव, राजू मांडे, तिथल्या भागाचे जिथेही अपघात घडलेला आहे तिथले स्थानिक माजी सरपंच, आणि पंडित इथापे हे NDRFचे अधिकारी आपल्यासोबत असतील. आणि आपल्यासोबत असतील जय महाराष्ट्राचे विशेष प्रतिनिधी मयांक भागवत. मी मयांकपासून पहिल्यांदा सुरुवात करेन. मयांक, या घटनेचे आता जे काय आपण दिवसभर सगळे बघतोय याच्यातले कोणते, म्हणजे एक रिपोर्टर म्हणून बघत असताना कोणते कंगोरे जाणवत आहेत? या दुर्घटनेला टिपिकल नैसर्गिक दुर्घटना म्हणू शकतो का आपण याला? प्रसन्न, याला नैसर्गिक दुर्घटना म्हणायचीच नाही. खरं तर ही मानवनिर्मित दुर्घटना आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा पूल ब्रिटिशकालीन होता. जवळपास 100 वर्ष या पुलाला होऊन गेले होते. तशा प्रकारचं एक पत्र जे आहे ते ब्रिटिश कंपनीने भारत सरकारकडे पाठवलं होतं की हा पूल जुना झालेला आहे, या पुलाचं आयुष्य संपलेलं आहे. असं असताना देखील आपण या पुलावरून वाहतूक का सुरू ठेवली, हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे की जर कंपनीने पत्र पाठवलेलं आहे, आपण जर त्याचं ऑडिट करतो आणि आपण मे मध्ये ऑडिट करून असं म्हणतो की हा पूल वाहतुकीसाठी चांगला आहे, मग असं अचानक काय होतं की फक्त 2 महिन्यांनंतर महापूर सावित्रीला येतो आणि हा पूल वाहून जातो आणि आपल्यासोबत 2 एसटी बसेस आणि 3-4 खासगी वाहनं घेऊन जातो. नक्की या प्रकरणामध्ये सरकारच जबाबदार आहे. कारण ज्या पुलाची वेळ निघून गेलेली आहे, त्याचं आयुष्य निघून गेलेलं आहे, असा पूल तोडला का गेला नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आणि तुम्ही जो रिपोर्ट दिलात की हा ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी योग्य आहे, मग हा रिपोर्ट दिला असताना या अधिकाऱ्यांनी हा रिपोर्ट दिलाच कसा की 2 महिन्यानंतर हा पूल जो आहे तो वाहून गेला? पाऊस प्रचंड कोकणात झाला, हे आपण मान्य करायला पाहिजे. सावित्री नदीला पूर आला, ही गोष्ट मान्य करायला पाहिजे. पण त्याचबरोबर आपण जेव्हा हे अधिकारी रिपोर्ट देतात, हे अधिकारी स्ट्रक्चरल ऑडिट करतात, तेव्हा हे ऑडिट काय बिनबुडाचं असतं का, किंवा फक्त करण्यासाठी हे असतं का की द्यायचंय मला फक्त कागदपत्र पूर्ण करायची म्हणून मी कागदपत्र पूर्ण करून दिलं? कारण इथे जे आहेत प्रसन्न, जवळपास 22 ते 25 लोकांचे प्राण या ठिकाणी गेलेले आहेत, कारण 2 एसटी बसेस वाहून गेले. नाही मयांक, हा प्रश्न आपण सगळ्यांना विचारतोच आहोत. मी आपल्यासोबत फोनद्वारे राजू मांडे आणि पंडित इथापे आहेत. पंडित इथापे हे NDRFचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं पहिल्यांदा ताजी माहिती घेऊयात. पण इथापेजी, सध्या रेस्क्यू ऑपरेशनचं काही स्टेटस सांगू शकाल का? आणि माणसं वाचण्याची, मृतदेह मिळण्याची कितपत शक्यता वाटते? रेस्क्यू ऑपरेशन इथे सकाळी 10 वाजल्यापासून चालू आहे. सकाळच्या पेक्षा पाण्याची पातळी थोडी कमी आहे, पण तरी एक जवळजवळ 20 फूट पाणी आहे आता पण. आम्ही आल्यानंतर किनाऱ्याच्या दोन्ही साईडने जवळजवळ 5-5 किलोमीटरचा एरिया चेक केला. त्याच्यामध्ये जर आम्हाला कुठले देह किंवा कुठल्या प्रकारचं असं निशाण किंवा सिग्नल मिळालेलं नाहीये. मग आमचा आता प्रयत्न होता, पाण्याची पातळी थोडी कमी झाल्यानंतर आम्ही अँकर टाकून नदीमध्ये पुलाच्या शेजारी जाऊन तिथे जर आम्हाला बस वगैरे, कारण आमची
अशी खात्री आहे किंवा विश्वास आहे की बस पाण्यामध्ये जर पडली असेल तर ती पुलाच्या आसपासच किंवा तिथं एक 10-15 फुटाच्या आसपासच मिळणार. पण तिथे बोट घेऊन गेलतो, पण एक तर बोट स्टेबल होत नाही, दुसरं अँकर तिथे होत नाही, त्याच्यामुळे डीप डायव्हरला खाली जाण्यासाठी थोडा त्रास होतोय. तर आता आम्ही दुसरा प्रयत्न करतोय, क्रेननं आम्ही अँकर टाकून त्याच्या थ्रू डीप डायव्हर पाठवायचं किंवा एक मॅग्नेटनं पाठवून, जर तिथे बस असेल तर मॅग्नेट त्या बसला जाऊन लागेल, चिटकेल. बरोबर. तर त्याच्या साहाय्याने मग आम्ही डीप डायव्हर पाठवून त्याला बसला अँकर करून क्रेनच्या साहाय्याने ती काढण्याचा आमचा प्रयत्न राहील. इथाबेजी, चांगली गोष्ट आहे, एनडीआरएफ कडनं खरंच फार मोठ्या अपेक्षा आहेत, पण एकतर रात्री घटना घडली होती, मधल्या काळात अंधार असल्यामुळे करता आलं नाहीये, आणि आता सुद्धा थोड्याच वेळात दिवस मावळेल, आणि आपल्याला कल्पना आहे कोकणातल्या दऱ्या डोंगरांच्या भागामध्ये दिवस लगेच मावळतो, त्यामुळे वेळ खूप कमी उरलाय आपल्या हातामध्ये. आता आपण जर आजच्या दिवसाचा विचार केला तर जेवढं उजेडामध्ये ऑपरेशन होईल तेवढं चांगलं आहे, त्यामुळे तर आमचा प्रयत्न आहे. शक्य झालं तर आम्ही रात्री पण ऑपरेशन कंटिन्यू ठेवू, आणि उद्या पण हे ऑपरेशन जर सपोज आज झालं नाही तरी उद्या आम्ही पुन्हा कंटिन्यू ऑपरेशन ठेवणार आहोत. म्हणजे आज झालं नाही याचा अर्थ असा होत नाही की आम्ही करून निघून जाऊ. इथाबेजी, तुम्ही शक्यतो तेवढा वेळ आम्हाला द्याच, आमच्या चर्चेत राहाच तुम्ही. मी भास्कर जाधवांकडे जातोय. भास्कर जाधवजी, आपण कोकणातलेच आहात, ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. एक महत्त्वाची बाब समोर येते, ती म्हणजे एका पत्राचा उल्लेख वारंवार होतोय, ज्याचा उल्लेख हुसेन दलवाईंनी केला आणि वायकरांनी पण केलेला आहे. ब्रिटिश कंपनीचं पत्र होतं या पुलाच्या गॅरंटीबद्दलचं, आणि माहिती अशी मिळते की हा पूल आता डिस्कार्ड होण्याच्या पातळीला आलेला आहे, याची माहिती त्यांनी दिली होती. आता तुम्हाला एक कोकणातला नागरिक म्हणून आणि एक राजकारणी म्हणून या परिस्थितीकडे सरकारने कशा प्रकारे बघायला हवं होतं आणि नाही बघितलं असं वाटतंय? खरं सांगायला गेलं तर हा संपूर्ण मुंबई गोवा हायवे जो आहे 66 नंबर, हा संपूर्ण रस्ता जवळजवळ मृत्यूचा सापळा झालेला आहे. बरं, आपण जर बघितलं तर या संपूर्ण रस्त्यावर देशामधल्या सगळ्यात जास्त अपघात होणारा आणि सगळ्यात जास्त माणसं मृत्युमुखी पडणारा जर रस्ता कोणता असेल तर हा मुंबई गोवा हायवे जो आहे हा रस्ता आहे. आता ह्या पुलाच्या संदर्भात सांगायचं झालं तर हा पूल हा यापूर्वीच या ठिकाणी वाहतुकीकरता बंद करायला हवा होता, कारण ज्या ब्रिटिश सरकारनं पत्र पाठवून या पुलाची मुदत संपली असं सांगितलं होतं, ते सांगितल्यानंतर सुद्धा हा पूल वाहतुकीकरता का सरकारनं चालू ठेवला हीच खऱ्या अर्थानं गौडबंगाल आहे. आणि जर हा पूल त्याला पर्यायी पूल बांधून देखील झाला होता, तो पर्यायी पूल बांधून त्याच्यावर टोल बसवण्यात आला होता, त्याचे पुरेपूर पैसे वसूल होऊन बरीच वर्ष झाली होती, पण मध्यंतरी मीच या संदर्भामध्ये तक्रार केली आणि तिथली टोल वसुली बंद झाली होती. पण टोल वसुली बंद झाल्यानंतर हा जुना पूल बंद व्हावा वाहतुकीकरता अशा प्रकारची मागणी त्यावेळेला सुद्धा मी केली होती, परंतु ती मागणी मान्य झाली नाही आणि या पुलावरून वाहतूक सुरू राहिली. त्या दुर्दैवानं त्याचा परिणाम असा झाला की आज या 2 एसटीच्या गाड्या, एक तवेरा गाडी कळते, आणखीन किती गाड्या गेल्या हे सांगता येत नाही, परंतु आज अनेक माणसांचा जीव मात्र याच्यातून गेला, अनेक माणसं, अनेक कुटुंब ही उघड्यावर पडली, हे मात्र निश्चितपणे आपल्याला म्हणावं लागेल, आणि त्याची जबाबदारी ही कोणाला तरी घ्यावीच लागेल. मी हाच जबाबदारीचा प्रश्न मी विचारतो विश्वास पाठकांना. विश्वास पाठकजी, हे पत्र आलं होतं, याचा दाखला नुसत्या दलवाईंनीच नाही तर तुमच्या सहकारी पक्षाच्या वायकरांनी सुद्धा दिलेला आहे, आणि या पत्राबद्दल चंद्रकांत दादा पाटील मात्र म्हणतात की अशी काहीच माहिती माझ्याजवळ नाहीये, पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं 2 वर्षापूर्वी, हा काय प्रकार आहे? प्रसन्नजी, या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट गेल्या मे महिन्यातच झालेलं होतं. हा पूल ब्रिटिश कालीन 1928 मध्ये बांधला गेलेला पूल आहे, ज्याला जवळजवळ 90 वर्ष झालेली आहेत, आणि 90 ते 100 वर्ष झालेले असे अनेक पुलं आपल्या देशामध्ये आहेत. मूळ मुद्दा असा आहे की काल मध्यरात्री एक अभूतपूर्व असं एक प्रेशर बिल्डअप झालं महाबळेश्वरच्या कॅचमेंट एरियामध्ये. ते प्रेशर बिल्डअप झाल्यामुळे हा पूल त्याच्यातून वाहून गेला, आणि त्याच्यानंतर या सरकारने ज्या तत्परतेने सगळे पावलं उचलले, मध्यरात्रीपासून मुख्यमंत्री स्वतः जातीने लक्ष देतात, आता ते स्वतः गेलेले आहेत. तिकडे पार्लमेंटमध्ये देखील गृहमंत्र्यांनी, प्रधानमंत्र्यांनी देखील सर्वतोपरी प्रयत्न आणि मदत करण्याचं आवाहन केलेलं आहे, आणि त्या प्रकारचं आव्हान चालू आहे. मला असं वाटतं की आपण जे म्हणतात त्याचं नक्कीच
पूर्ण इन्क्वायरी व्हायला हवी, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायलाच अहो पाहिजे. विश्वास पाठकजी, दोषी शोधायची गरज काय? दोषी चंद्रकांत दादा पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप सरकार आहे. दोषीची प्रश्नच नाहीये. स्ट्रक्चरल ऑडिट करणारी कंपनी काय लाच घेऊन त्यांना बसवण्यात आलं होतं की काय? कॉमन सेन्सचा भाग आहे. यासाठी इंजिनिअरिंगच्या नॉलेजची पण गरज नसते. एखाद्या नदीमध्ये जेव्हा काही बांधकाम करायचं असतं त्यावेळी 100 वर्षामध्ये त्या नदीचं पात्र किती वाढलं होतं, पूर आला होता, याची जी हायस्ट पातळी असते ती गृहीत धरून काम बघावं लागतं. हा धरणाच्या कॅचमेंट एरियासाठी सुद्धा हाच नियम लागू असतो. हे जर का कॉमन सेन्सचं ज्ञान मला असतं तर तुमच्या कंपनीला नव्हतं का? मग तिकडे पैसा किती गेला होता त्याला? आज ही माणसं गेली, आता तुमच्या तपास यंत्रणेनंतर त्या माणसांची पोटं काय आपण भरणार आहोत का? नाही प्रसादजी, तुमचा उद्वेग मी समजू शकतो, मात्र हा विषय आता एकदम तपासण्यासारखा नाही आहे. त्याचा तपास होईल आणि त्याच्यात जे काही चूक होतील त्याच्यावर दोषींवर कार्यवाही केल्या जाईल. मला आपल्याला हेच म्हणायचं की याच्या पुढे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार दोघंही जसे जे काही जुने पूल असतील त्याचं पूर्ण ऑडिट करून एक मोठा त्याचा नक्कीच त्याचा विचार केला जाईल. विश्वास पाठकजी, मी तुम्हाला आता एक अशी साक्ष ऐकवणार आहे की तुम्हाला आता कुठल्याही तपास यंत्रणेची गरजच पडणार नाही, अशी एक साक्ष मी तुम्हाला ऐकवणार आहेत. आपल्यासोबत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, फोनद्वारे आपल्यासोबत आहेत. कुलकर्णीजी, आम्हाला सांगा की मुंबई पुणे महामार्गावरच्या एकूणच रस्ता असो किंवा पूल असो या संदर्भातला काय असुरक्षितता, तिथल्या बांधकामांचा दर्जा, खास करून पुलांचा, या बाबतीत आपल्याकडे काय माहिती तेव्हा आली होती? मुंबई पुणे नाही, हा मुंबई गोवा. माफ करा, मुंबई गोवा. मला जे आठवतं, मागच्या वर्षी काही आमदार आणि खासदार लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या, मंत्र्यांकडे सुद्धा. तर स्पेसिफिकली पनवेल इंदापूर हा स्ट्रेच आणि त्याच्या पुढचा की नॅशनल हायवेचा हा जो स्ट्रेच आहे, हा भाग आहे, याची परिस्थिती खराब आहे. आणि मला असं आठवतं की ते जुलै ऑगस्टचाच महिना होता. तर आता हे चाकरमानी सर्व कोकणातलं ह्याच रस्त्यावरनं जातात गणेश उत्सवासाठी. निदान गणपतीच्या आधी तरी रस्त्याची ही अवस्था तुम्ही नीट करा, म्हणजे दुरुस्त करा. तर त्यावेळेला मला आठवतं मी चंद्रकांत पाटील आम्ही दोघंही मग मुख्यमंत्र्यांकडे होतो, कारण की हा नॅशनल हायवे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या अखत्यारीत येत नाही. काही त्याचं सुपरविजन मेंटेनन्स आपल्याकडे येतं, पण हे पैसे नॅशनल हायवे म्हणजे राष्ट्रीय केंद्र सरकार देतं. आणि म्हणून मग आम्ही तिघं बसतो, मुख्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि मी. आम्ही एक पत्रही त्याच दिवशी पाठवलं नितीन गडकरींना. आणि माझ्या स्मरणात आहे की नितीन गडकरींनी लगेच त्याच्यावर बैठक बोलावली आणि त्याच्यावर कारवाई झाली. पण एकूण जनरल हा मुंबई गोवा ह्या म्हणजे महामार्गावरील त्याच्या रस्त्याच्या अवस्थेबद्दल तक्रारी मात्र पहिल्यापासून म्हणजे बऱ्याच फ्रॉम टाइम टू टाइम फ्रिक्वेंटली येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आनंद कुलकर्णीजी, पण या संदर्भात हे पूल तिकडची दुरुस्ती या बाबतीत नितीन गडकरींनी तुम्ही म्हणाले तशी बैठक बोलावली होती, याच्या पुढे काय झालं? काही कल्पना आहे त्याची, किंवा काय होणं अपेक्षित असतं? अपेक्षित म्हणजे ह्याच्यावर काय आहे, तर ही बैठक जुलै ऑगस्ट वर बोलवली की हा संबंध स्टेटस 60 किलोमीटर 70-80 किलोमीटरचा. आताच हा एक शब्द आपण कुणाशी बोलत होता मला ऐकू आलं नाही, पण तसंच या सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचं बाबा आयुष्य किती आहे आणि पुराचा काय महापूर जरी आला तरी मग त्या ह्याच्यावर हे करून मग त्याची डागडुजी करायची का ते डिमॉलिश करायचं, हे करणं आवश्यक आहे. मला कुलकर्णीजी, मला तुम्ही त्या खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव होता, त्यामुळे थोडं टेक्निकली तुम्ही आम्हाला एनलाइट करू शकता. मला सांगा, 91 वर्ष झालेला पूल असेल, त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिट नंतर, आणि तिकडे नदीचं पात्र आहे, बरं ती कोकणातली नदी आहे, त्यामुळे मोठा पाऊस आला की तिथे पूर येणार, हा कॉमन सेन्सचा भाग आहे. अशा वेळी इंजिनिअरिंग किंवा तुमची टेक्निकल व्याख्यांमध्ये असा पूल चालू राहू देणं हे कितपत योग्य वाटतं? नाही, ह्याच्यात मी फारसा आपल्याला हे करू शकणार नाही, कारण की मी एक IAS अधिकारी आहे. आय वॉज द फर्स्ट IAS ऑफिसर टू बी पोस्टेड इन PWD. मी साधा BA. नाही, पण कदाचित तुमच्या हाताखालच्या इंजिनियर्सचा, सार्वजनिक बांधकाम मधल्या इंजिनियर्सचा काही रिपोर्ट होता का? किंवा मला युज्युअल प्रॅक्टिस काय असते सामा विभागामध्ये, सार्वजनिक बांधकाम विभागात युज्युअल प्रॅक्टिस काय असते? इतकी 80-90 वर्ष झाल्यानंतर त्याचं वेळोवेळी त्याचं ऑडिट करून त्याच्यावर जास्त लक्ष ठेवणं हे आवश्यक असतं. म्हणजे माझी बेसिक तुम्ही म्हणता कॉमन सेन्स, म्हणजे आय गो बाय कॉमन सेन्स ॲज अन IAS. एक्झॅक्टली. कॉमन सेन्स की हे इतक्या वर्षी जर इतके जुने जर पूल असले तर अर्थातच त्याचं वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट तिथल्या त्या इंजिनियर्स आणि पूर्ण आमच्याकडे मशीन आहे. मला आठवतं की मागच्या वर्षी आम्ही असताना या सगळ्या रिक्त जागा आम्ही भरल्या होत्या डेप्युटी इंजिनियरच्या, एक्झिक्युटिव्हच्या. तर ही मोठी आमची आर्मी आहे, फौज आहे, तरी ते स्ट्रक्चरल ऑडिट करून ते वेळोवेळी आमच्याकडे रिपोर्ट द्यायला पाहिजे किंवा हा पूल आता अशाच याच्यावर आनंद कुलकर्णी, जळ वाहन जाऊ देऊ नका, तुम्ही वाहतूक थांबवा, त्याला काहीतरी व्यवस्था करा, हे अपेक्षित आहे.
पण कुलकर्णीजी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जर मे मध्ये नॅशनल हायवेज अथॉरिटी म्हणते की हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी योग्य आहे, अशा प्रकारचा रिपोर्ट त्यांनी दिला होता, मग 2 महिन्यात अचानक हा पूल कोसळला, कुठेतरी असं वाटतं हा रिपोर्ट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी घाई केली किंवा त्यांनी कामाचा जो आहे तो योग्य तो तपासणी केली नाही? आणि त्याच्यावर ऑफ हँड आता मला काही सांगता येणार नाही, पण म्हणजे ह्या वर्षी मे मध्ये आपण म्हणताय, या वर्षी मे मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं आणि 2 महिन्यातच ही घटना घडली की पूल कोसळला. आय सी. मग तुम्हाला तो रिपोर्ट बघावा लागेल आणि त्या एरियातलं एकूण जनरल पर्जन्यमान काय आहे, ह्या वर्षी ऍक्च्युअल किती पाऊस पडला हे मला बघावं लागेल की ह्या पण कुठेतरी असं वाटतं की घाई झाली असावी, कुठेतरी असं वाटतं की घाई झाली असावी. नाही, ते कागदपत्र बघितल्याशिवाय ऑफ हँड सांगता येणार नाही. बरं, त्याची माहिती घेऊन, कारण मी 31 जानेवारीला मी रिटायर झालो, पण त्याची माहिती घेऊन त्याची सॉइल स्ट्रक्चर काय आहे हे सगळे इंजिनियर्स लोकांनी बघायला पाहिजे. पण ते त्याची घाई झाली की थोडं कागदपत्र बघून मग याच्यावर मला भाष्य करता येईल. बरं, मी तुम्ही आमच्यासोबत शक्य असेल तर शक्यतो राहाच, काही इतरही मुद्दे तुमच्याकडनं समजून घेता येतील. मी पुन्हा एकदा भास्कर जाधवांकडे जातो. भास्कर जाधवजी, या सगळ्या प्रकरणानंतर आणखी एक गोष्ट कळली, नुसता एकच पूल नाही वाहून गेला भास्कर जाधवजी, 2 पूल वाहून गेलेले आहेत. एक सावित्री नदीवरचा पूल आणि दुसरा 2 मंत्र्यांमधल्या संवादाचा पूल. हे 2 मंत्री म्हणजे वायकर आणि दुसरे म्हणजे चंद्रकांतदादा पाटील. वायकर सुद्धा त्याच पत्राचा दाखला देत आहेत ज्याचा तुम्ही दाखला देतायत आणि चंद्रकांतदादा पाटील म्हणतात अशा पत्राची काही माहितीच नाहीये आणि पूल योग्य होता वाहतुकीसाठी. याबद्दल काय म्हणाल? असं आहे की आज हा एक पूल वाहून गेला, दुसरा 2 मंत्र्यांच्या मधला संवादाचा पूल वाहून गेला आपण हे म्हणताय. हो, पण या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही, त्यामुळे संवाद सुद्धा नाहीये या सरकारमध्ये. बरं, आता जर आपण मगाशी म्हटलं की आमचे मित्र असे विश्वास पाठक म्हणाले की सरकार अतिशय गंभीर आहे. हो, तुम्ही जर बघितलं असाल तर तिथले पालकमंत्री प्रकाश मेहता हो, यांचा सकाळपर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत मोबाईल स्विच ऑफ होता. हां, त्यांना या विषयाची कुठल्याही प्रकारची खबर नव्हती. आता मुंबई ते महाड हे अंतर फक्त 3 ते 3.5 तासाचं अंतर आहे. वास्तविक ते रातोरात तिथे पोहोचायला पाहिजे होते, पण त्यांना कुठल्याही प्रकारची खबर नाही, ते तिथे पोहोचलेले नाही. हो, बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सकाळी सभागृहामध्ये आमच्या हजर होते. शेवटी 12 वाजता आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं की सभागृहाच्या कामकाजापेक्षा तिथल्या जनतेचं जीवनमान महत्वाचं आहे, जीव महत्वाचे आहे, तुम्ही तात्काळ तिकडे गेलं पाहिजे. त्याच्यानंतर ते तिकडे कदाचित गेले असतील, अजून गेले की नाही सांगता येत नाही. हो, आमचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचं सकाळी मी स्टेटमेंट ऐकलं 10च्या दरम्यान, 9:30-10च्या दरम्यान, की मी तिकडच्या भागाकडे जाण्याकरता आता निघालोय, रस्त्यामध्ये आहे. पण आता मी त्यांना पाहिलं दुपारी 1 वाजता तर ते सभागृहामध्ये होते, तिकडे ते गेले सुद्धा नाही. हो, आणि याच्यातून सरकार किती या बाबतीत गंभीर आहे हे स्पष्टपणे इथं दिसतं. परंतु कोकणामधले असे अनेक पूल आहेत, मग त्यामध्ये चिपळूण मधला बहादूर शेखचा पूल असेल, संगमेश्वर मधला पूल, शास्त्री नदीवरचा पूल असेल, असे अनेक पूल हे तात्कालीन इंग्रज सरकारच्या कारकिर्दीमुळे पूल आहेत आणि हे पूल जुने झालेले आहेत. 2014ची विधानसभा निवडणूक होऊ घातली होती, त्याच्या पूर्वी थोडे दिवस काही केंद्रामध्ये सरकार नवीन आल्यानंतर, भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर तिकडच्या चिपळूण ते संगमेश्वर राजापूर या बाजूचे 6 पुलांची भूमिपूजन बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी यांनी केली 2014 साली. आज 2016 संपत जवळ आलंय, अजून ती कामं कुठल्याही प्रकारची पूर्ण झालेली नाहीत. एकही काम पूर्ण झालेलं नाही. बरं, याच्यावरून या सरकारची कार्यतत्परता आणि कामाचा वाका स्पष्ट होतो. आणि म्हणून 2 मंत्र्यांमधला समन्वय, 2 मंत्र्यांमधला समन्वयाचा पूल आणि प्रत्यक्ष कोसळलेला पूल यापेक्षा अनेक पूल कोसळून अशा प्रकारच्या दुर्घटना घडतील. पण याबाबत सरकार बिलकुल गंभीर नाही. सरकारला त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची आस्था दिसत नाही. हे एकंदरीत आजच्या सरकारच्या या इथल्या सरकारच्या वागण्यावरून दिसतं. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिकडून चौकशी करतात मुख्यमंत्र्यांजवळ, असं आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ऐकलं. पण 3.5 तासाच्या अंतरावर असलेले तिथले पालकमंत्री मात्र तिथं पोहोचू शकत नाहीत. याच्यावरूनच त्यांना किती आस्था आहे, त्यांचा किती समन्वय आहे. आणि 2 मंत्र्यांमधला इथे संवादाचा पूल आपण म्हटल्याप्रमाणे पार मोडकळीस आलेला नव्हे, तो पार मोडून पडलेला आहे. हे याचं उत्तम असं उदाहरण. विश्वास पाठकजी, याबद्दल तुम्हाला बोलावं लागणार आहे, कारण आता फक्त शिवसेना भाजपमधल्या राजकारणाचा मुद्दा उरलेला नाहीये, प्रश्न अकाउंटेबिलिटीचा आहे. हा पूल पडल्यानंतर कोणावर तरी जबाबदारी फिक्स करावीच लागणार आहे. तुम्ही म्हणताय समिती नेमू, समिती काय सांगणार की पूल जुना झाला होता, आपण जुना झाल्यानंतर त्याची डागडुजी किंवा तो पूर्ण वापरायला बंद करणे हे निर्णय शासकीय असतात, ते ऍडमिनिस्ट्रेशनचे नसतात. या बाबतीत कोणाला जबाबदार तरी धरावाच लागेल, त्याच्या बाबतीत काय म्हणाल?
नाही, कोणाला जबाबदार धरायच्या आधी आपल्याला काही चौकशी करणं आवश्यक आहे की नाही, आणि चौकशी त्याची नक्कीच होईल. आता विषय थोडा राजकारणाकडे चालला म्हणून तुम्हाला सांगतो की हा जो जुना पूल होता त्या पुलाच्या जीर्ण अवस्थेची जाणीव लक्षात घेता तत्कालीन जे सरकार होतं, युतीचं सरकार, 1999 मध्ये एक नवीन पूल आपण बांधला. अशा नवीन पूल जसं वाशीला देखील नवीन पूल सुरू झाल्यानंतर देखील जुना पूल त्याचं टेस्टिंग करून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगकडनं टेस्टिंग करून त्याचा आपण वापर करत असतो. प्रश्न राहिला की सरकारच्या उदासीनतेचा किंवा तत्परतेचा. मध्यरात्री जेव्हा हा पूल कोसळला आणि जेव्हा आमच्या मुख्यमंत्र्यांना कळलं तर रात्री तुम्ही 2 वाजेपासून ते त्यांचे ट्विट बघा, त्यांनी सतत तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या त्या संपर्कात आहेत आणि आता देखील दुपारी स्वतः मुख्यमंत्री तिकडे जाऊन आलेले आहेत. एवढंच नव्हे तर तिकडे पार्लमेंटमधनं देखील राजनाथ सिंग गृहमंत्री किंवा नरेंद्र मोदी हे देखील सतत त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. NDRFच्या टीम तिथे लोकल लोक नंतर हेलिकॉप्टर्स याच्या माध्यमातून पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न चालू आहे. बरं, तर सरकार म्हणजे काय असतं, सरकार म्हणजे हेच की तत्परतेने तिकडे आधी ऍक्शन घेऊन जे काही तुम्हाला डॅमेज कंट्रोल करता येईल ते करणं. आता याच्यानंतर इन्क्वायरी केली. विश्वास पाठकजी, सरकार म्हणजे ऍक्शन नाही, सरकार म्हणजे प्रिकॉशन घेणारं सरकार असलं पाहिजे. काहीतरी घटना घडल्यानंतर मलमपट्टी करणं अपेक्षित नसून घटना घडूच नाही यासाठी तुम्ही काय करताय हा मुद्दा आहे. ऍक्शन सोडा, प्रिकॉशनचं काय झालं त्याचं उत्तर द्या आधी. हो, प्रिकॉशन, तुम्हाला प्रिकॉशनचं सांगतो की या गोष्टी वर्षानुवर्षे काही पद्धतीने चालत असतात. सरकार काय एका रात्रीत सगळे पूल आम्ही बंद करू असं म्हणू शकत नाही. कुठेतरी यंत्रणेच्या माध्यमातून त्याचं स्ट्रक्चरल टेस्टिंग, इंजिनिअरिंग हे बघितलं जात असतं. बरं, आणि यंत्रणा सक्षम असते. आता हे तिथे काही चुकली देखील असतील, चुकली असतील तर त्यांना शिक्षा होईल. मात्र कधी कधी काही अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन आल्यामुळे देखील. ठीक आहे विश्वास पाठकजी, मला एक तुमचा मुद्दा मात्र तुमचा एक मुद्दा मला विचारावा लागणार आहे, विरोधकांना सुद्धा विचारावा लागणार आहे. तो मी प्रश्न तुमचा विचारतो, तो मी भास्कर जाधवांना विचारतोय. भास्कर जाधवजी, 90 वर्ष जर का या ब्रिजला पूर्ण झाली असतील तर भाजपच्या नवीन शासनाच्या काळातलं वर्ष फक्त 1.5 किंवा 2 वर्ष, उरलेली 90 इथल्या बाकीची सगळी वर्ष ही तुमच्या काळातली होती. माझा एक प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे की त्या काळामध्ये अशा जुनाट बांधकामांच्या विषयी काय काम करण्यात आलं होतं. मी आणखी एक ताजा संदर्भ देतो. मनोऱ्यामध्ये रिसेंटली स्लॅब कोसळली होती आणि इम्तियाज जलील MIMचे आमदार थोडक्यात वाचले होते. 20 वर्षापूर्वीची बिल्डिंग, तिच्यामध्ये सुद्धा असे प्रश्न येतात. मग जर का अशा अपघातांची जबाबदारी काँग्रेस राष्ट्रवादीवर ठेवायची की नाही? हे असं आहे की त्यावेळेला तो पूल खराब झाला होता म्हणून तो पूल नवीन बांधण्यात आला. नवीन पूल बांधल्यानंतर जुन्या पुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे होती, पण त्या काळामध्ये सुद्धा बंद झाली नाही. ही गोष्ट खरी आहे, हे काही नाकारायचं काही कारण नाही, कारण वाहतूक सुरू होती. परंतु मे महिन्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट आलं आणि स्ट्रक्चरल ऑडिट मे महिन्यामध्ये या ठिकाणी केलं जातं, त्याचा रिपोर्ट येतो आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हा पूल कोसळतो. याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की हा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट जो आहे हा खरा आहे. खरोखर त्या ठिकाणी तो रिपोर्ट घेतला गेला होता, त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली होती की नव्हती केली होती. कारण आपण जर बघितलं तर त्याच्यानंतर युतीच्या काळामध्ये 2005 आणि 2007चा महापूर देखील येऊन गेला. याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक त्या ठिकाणी पाऊस पडला होता आणि याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं त्यावेळेला महापूर देखील येऊन गेला होता, तरी देखील त्या महापुरामध्ये हा पूल टिकून राहिला होता. आणि आत्ताचा जो रिपोर्ट आला होता तो रिपोर्ट खरा आहे की नाही याची कुठेतरी शहानिशा व्हायला पाहिजे होती. आणि तो रिपोर्ट जर खरा असेल तर 2 महिन्यामध्ये हा पूल पडला कसा? आणि म्हणून याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी हलगर्जीपणा झालेला आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. याच्यामध्ये आपण कुठे ना कुठे तरी दुर्लक्ष केलं हे आपल्याला नाकारून चालणार नाही. हे केवळ एका पुलाच्या बाबतीत घडतंय तुम्ही नाही. भास्करराव जाधव, तुम्ही चंद्रकांत दादा पाटलांचा विरोधी पक्ष राजीनामा मागणार आहे का या सगळ्या प्रकरणावरती? नाही, असं आहे, राजीनामा मागण्यापेक्षा आज आमच्या सभागृहामध्ये आमच्या नेत्यांनी आणि आम्ही सगळ्या सभागृहाच्या वतीने, विरोधी पक्षाच्या वतीने सांगितलं की त्या काळामध्ये अशी एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर तुम्ही आमच्यावर 302चा गुन्हा दाखल करायला सांगत होता. आज अशा पद्धतीचा हा बनावट रिपोर्ट आलाय. त्या बनावट रिपोर्टमुळे हा पूल वाहतुकीकरता सुरू राहिला आणि वाहतुकीला सुरू राहिल्यामुळे आज इतक्या माणसांना आपला प्राण गमावा लागला, 25 माणसांना आपला प्राण गमावा लागला. आणि म्हणून तुमच्यावर 302 गुन्हा का दाखल करू नये? या मृत्यूस कारणीभूत असल्याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल का करू नये? अशा प्रकारची मागणी आम्ही सभागृहामध्ये देखील. ठीक आहे, मी कार्यक्रमाच्या शेवटी मयांकडे जाईन. मयांक, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इमिजिएट ऍक्शन सरकारनं, आता ती समित्या वगैरे नेमल्या जातील, पण हे सारखं दिसून येते का की डिझास्टर मॅनेजमेंट आणि डिझास्टर रिस्पॉन्स
आणि मुळामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट किंवा आता मनोराची किस्सा असेल नाही तर हा असेल, आपण सारखे कमी पडतोय ॲज अ गव्हर्नमेंट म्हणून, गव्हर्नमेंटची माणसं. प्रसन्न, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल रात्री ही घटना घडल्यानंतर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी बोलावी लागेल, ती म्हणजे प्रकाश मेहता कुठे होते. प्रकाश मेहता रायगडचे पालकमंत्री आहेत. प्रकाश मेहता, आपण सकाळी 7 वाजल्यापासून प्रकाश मेहतांना फोनवरती त्यांची रिएक्शन घेण्यासाठी प्रयत्न करत होतो. प्रकाश मेहतांचा फोन लागत नव्हता, त्यांचा फोन जो आहे तो सारखा बंद येत होता. मुख्यमंत्र्यांनी रात्री 2 वाजता जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आपत्ती व्यवस्थापन केलं. दुसरी गोष्ट अशी, ज्या वेळेला ही घटना घडली ती घटना रायगडमध्ये घडली. आपत्ती व्यवस्थापनासाठी आपण जर एनडीआरएफ पाहिली तर एनडीआरएफची टीम जी आहे ती तळेगावच्या आसपासून निघाली आणि त्यानंतर एनडीआरएफच्या टीमला सकाळी 11 वाजले त्या ठिकाणी पोहोचायला. त्यामुळे जे बचाव कार्य सुरू झालं, हे मुळात बचाव कार्य सुरू झालं सकाळी, कारण काल रात्री दुर्घटना घडल्यानंतर हे बचाव कार्य सुरू होत नव्हतं. त्यामुळे आता जी बचाव कार्य सुरू झालेलं आहे संध्याकाळपर्यंत जे आहे ते 20-22 तास उलटून जातील. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी आपण किती सज्ज आहोत हे आपल्याला यावरून दिसलेलं आहे की महाराष्ट्र अजूनही आपत्ती व्यवस्थापनासाठी जेवढा सज्ज व्हायला हवा होता तेवढा सज्ज असलेला काही पाहायला मिळत नाहीये. आपण जर पाहिलं तर कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं असतं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडल्या नसतात. रेस्क्यू जे आहे ते लवकरात लवकर सुरू झालं असतं. मात्र रेस्क्यू सुरू झालं नाही, त्यामुळेच आपण पाहतोय की 2 बसेस त्याचसोबत काही गाड्या या ठिकाणी वाहून गेल्या. मात्र या कुठे गेल्या याचा काहीच पत्ता लागत नाहीये. अर्थात मयांक, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच आज आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याचं कारणच ते आहे की या सगळ्या गोष्टी होत राहतील, चौकशी समित्या नेमल्या जातील, कुठल्या तरी IAS अधिकाऱ्यावरती कारवाई होईल न होईल त्याच्यावर सुद्धा कारवाई काही फार होत नाही. प्रश्न असा आहे की दरवेळी अशी कुठली तरी घटना घडणार आणि मग आम्ही जागे होणार, याला पायबंद बसणार कधी. इथे आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर आपल्यासोबत आणखी पाहुणे असणार आहेत. काँग्रेसची भूमिका अजून आतापर्यंत समोर आली नव्हती. आतापर्यंत आपल्यासोबत काँग्रेसची, राष्ट्रवादीची भूमिका मांडण्यासाठी जाधव होते, पण आता आपल्यासोबत हरीश रोगे थोड्याच वेळात असणार आहेत, काहीच क्षणांमध्ये, आणि बाकीची सुद्धा मंडळी असतील. छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा जय महाराष्ट्र.